सर्वांचं स्वागत आहे. सर्वप्रथम चला थोडंसं आपण आता बोलूया आपल्या बागेबद्दल. कलांचू छान बहरायला आलेलं आहे आणि या झाडाविषयी सुद्धा मी दरवर्षी तुमच्यासोबत बोलते आणि आजसुद्धा बोलणार आहे. थोडी माहिती मिळेल तुम्हाला माझ्याकडून तर खूप चांगलं होईल. आणि बघा आता भरपूर कलांचूचे झाडं तयार झालेले आहे. आता वॉटर लिली कमळ सुप्त अवस्थेत गेलेले आहे आणि नंतर याच्यावर काम केलं की अजून हे चांगले होणार आहे. आपण पालक लावू शकतो. नवीन काय होते, बरेच झाडं आपल्याच्यानं लागत नाही, तर पालक हा हिवाळ्यात खूप छान येते आणि कुंडीतसुद्धा आपण लावू शकतो. जास्वंद आहे, आता जास्वंद हे झाड आपण लावू शकतो. हे खूप छान चालते, आपल्या जमिनीमध्ये तर खूप छान चालते. गावरानी जास्वंद अजून छान चालते. तसंच मिरचीचं रोप आहे, ते आपण घरच्याच बीचा उपयोग करून लावू शकतो आणि हिवाळ्यात सर्व भाज्या खूप छान येतात. आता बघा, हे झाडाबद्दल तर मी बऱ्याचदा बोलतो. आपण नवीन काय करतो, बरेच झाडं बाजारातून आणतो आणि आपल्या झाडं लागत नाही. हे झाड आहे ना, आणि हा जाफरी झेंडू जो आहे ना, याच्याबद्दल तर आपण लावू शकतो आणि दरवर्षी असं बीसुद्धा आपण ठेवू शकतो. हळदी कुंकासारखा कलर असते त्याचा बघा असा. आणि हे फुलं आहे ना, मी सुकले की ठेवून देते आणि पुढच्या वर्षी परत लावते. भरपूर असे लागतात आणि वेगवेगळे रंग आपोआपच तयार होतात. बघा, हा रंग नवीनच आला आहे यावर्षी आणि 1-2 रंग यावर्षी मला नवीन मिळाले. आणि आता मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला फुलं लागतात, तेव्हा छान असे फुलं या झाडाला बहरत असतात. आणि हे झाड पण लावायला खूप सोपं असं आहे. नवीन बागकाम करताना आपण हे झाड लावू शकतो. आणि शेवंती म्हणाल तर बाकी शेवंती खराब होऊ शकते, पण गावरानी शेवंती म्हणजे दरवर्षी आपल्या बागेत राहते, फक्त फुलं त्याला हिवाळ्यातच येतात. ही आहे आपली गावरानी शेवंती. आणि ही शेवंती कटिंगपासून आपण भरपूर अशी तयार करू शकतो, एक जरी रोप असलं तर. पण फुलं मात्र हिवाळ्यात येतात या शेवंतीला. आणि इथं बघू शकता, या झाडाबद्दल तर बोलणं तेवढं कमी आहे. गणपतीच्या वेळेस हार आणला होता, त्याच्यामधून मी फुलं टाकून बघितले, भरपूर रोपे तयार झाले. आता काही काळानंतर हे फुलं खराब होत आहे झाडं, पण बी मात्र तयार झालेलं आहे. आता कलांचूबद्दल तर काय बोलायचं, मला कलांचूपासूनच बागकामाची एवढी आवड तयार झाली असं मला वाटते. कारण मी आहे ना, दारावर विकायला आले होते तेव्हा फक्त याच्यातले 2 रोपं मी घेतले होते. त्याच्यापासून आज बघा माझ्याकडे जवळपास अशा 25 कुंड्या तयार झालेल्या आहे. आणि हे झाड आहे ना, आपण याचे रोपे भरपूर तयार करू शकतो. फक्त तेव्हा चांगल्या वेळेत जर रोपं तयार केल्याने छान होतात. ते पावसाळ्याच्या टाईमला पावसाळा झाला की मी अशी रोपे वाढवत गेली याची. आणि दरवर्षी बघा आता भरपूर 25 कुंड्या माझ्याकडे झाल्या आहे. 1 महिन्याच्या वर फुलं याच्या झाडावरच राहतात. आणि याच्यावर फक्त थोडंसं आहे ना, पानं वगैरे खराब झाली, कधी काळी कीड लागली, आणि त्याच्यावर आपल्याला लक्ष ठेवावं लागते. त्याच्यानंतर ही हळद आहे बघा, हळदीचे पानं आता सुकत आलेले आहे. जेव्हा पूर्ण पानं सुकेल ना, तेव्हा आतमध्ये हळद तयार होईल. आणि हे बटाटा लावलेला आहे मी. खूप जास्त नाही मिळालं ना, थोडं जरी मिळालं तर आनंद वेगळाच असतो. आणि ही मिरची बघा, काही वेळेस खराब होते, पण नंतर हिवाळ्यात तर खूप छान येते. टोमॅटो लावलेला आहे. आणि मी म्हणते नाही काही ते एका कुंडीत आपण अद्रक नक्कीच लावून म्हणजे पाहायला पाहिजे. पण हे अद्रक आहे ना, जेव्हा अद्रक ग्रो होते ना त्या टाईमला लावायचं. आता टाईम निघून गेलेला आहे. इथं बघा, हे झाड तर कोणीही लावू शकते, घराच्या बाहेर जागा असेल तर. याच्यावर पण फुलपाखरू वगैरे भरपूर येतात आणि हे खूप लावायला सोपं, हे सर्वांनाच माहीत असेल. शिमला मिरची बघा, बरेच दिवस याच्यावर आहे ना कीड वगैरे पडत होती. मिरची पण छोटीच लागलेली आहे. पण आता बघू शकता, हिवाळा तयार सुरू झाला ना, मस्त याला फुलं येत आहे. राख आपण शिंपडू शकतो म्हणजे अशा पालेभाज्यांवर. अडेनियमबद्दल तर काय बोलायचं. अडेनियम हे झाड आहे ना, हे पण तुम्ही नक्की आणू शकता. जे नवीन बागकाम आणतात आणि घरी झाडं खराब होतात त्यांच्यासाठी सांगते. याला फक्त पाणी आहे ना थोडं कमी द्यायचं, म्हणजे माती सुकलेली दिसली की तेव्हा याला पाणी द्यायचं. तसं एवढं पाण्याची आवश्यकता पडत नाही. आपण बाहेर कुठे गेलं तरी याला फुलं बहरत राहतात छान. आणि आता काही दिवसानंतर याचे पानं पूर्ण गळेल आणि उन्हाळ्यात परत भरपूर फुलं येईल. आता मेथी बघा, यावेळेस हिवाळ्यात मेथीसुद्धा खूप छान येऊ शकते आपल्या बागेमध्ये. आणि असं असते अडेनियमचे बी तयार झाले की भरपूर अशी रोपं तयार होतात. आणि बागेमध्ये दररोज काम करणं आवश्यक आहे. नसेल दररोज तर आठवड्यातून 2-3 वेळा तरी करावं लागेल. आणि इथं बघा छान असा पेरू लागलेला आहे. पावसाळ्यात बरेच पेरू लागले होते, पण काही पावसाच्या पाण्यामुळे गळून गेले. पण आता नवीन फुलं येत आहे. हे कटिंगपासून तयार झालेला आपला जास्वंद आहे. जास्वंद पण लावायला सोपा असते. कधी जास्वंदाच्या मुळाशी ना थोडी हळद टाकायची, म्हणजे जास्वंद अजून छान होतो. आणि इथं बघा अडेनियमवर भरपूर बी येते. बीपासून तयार झालेले सर्व झाड आहे. फक्त एक झाड आणलं होतं मी अडेनियमचं, ते सुरुवातीचं माझं बागकाम सुरू केलं तेव्हा. आणि त्याच्यापासूनच बी तयार झालं आणि भरपूर असे रोपे तयार झाले. आणि हे बघा आता भरपूर असे रोपे तयार होण्यासाठी बघा इथं टाकलेसुद्धा आहे मी काही बी. निघालं तेवढं निघालं, नाही तर मग. पण आता बी भरपूर तयार झालेलं आहे. झाडं खराब होतात ना तेव्हा बी तयार होते. आणि इथे पत्ताकोबी लावून बघितली. भाज्या तर भरपूर नाही लावल्या, पण मला विचार आहे माझा पुढच्या वर्षी भरपूर अशा भाज्या लावायच्या. पण इथली कोबी आहे ना खूपच चविष्ट लागते घरचे.
आणि याच्याबद्दल पिटोनियाबद्दल मला फार काही माहिती नाही, पण एवढं माहिती आहे की हिवाळ्यातच चालते. यावर्षीच आणलं मी, कारण फुलं मात्र भरपूर येतात त्याला, हिवाळ्यासाठी छान आहे. आणि हे जीजी प्लांट बघू शकता, हे झाडं शाळेच्या साईडनं एक रोप आणलं होतं, भरपूर अशी कटिंग तयार होते. जीजी प्लांट पण तुम्ही म्हणाल ना, तर हा प्लांट आहे ना ऑक्सिजन भरपूर देतो आणि वाढायला थोडा वेळ लागतो, पण भरपूर प्रमाणात तयार होते एकदा रोप आणले की. तुम्हाला थोडी माहिती मिळेल याच्यासाठी मी छोटासा असा व्हिडिओ आपला बनवलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. बघा, अडेनियम पण खूप बहरत आहे, एकाच झाडापासून भरपूर रोपे तयार होत आहे माझी.